ITCच्या एका मॅनेजरचं स्टेटमेंट आलं होतं की माझा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ITCचे 7,000 कोटीचे आहेत आणि लगेच त्याच्यावर दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट आलं त्यांचा ब्रँड मॅनेजरचं की दॅट वॉज द अंडरस्टेटमेंट ऑफ द इयर, माझी ब्रँड व्हॅल्यू 13,000 कोटीची आहे. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण ब्रँडमध्ये एवढे ब्रँड कॉन्शियस असतो की प्रत्येक वेळेला आपल्याला ठाई ते ब्रँडची गरज लागत असते. आणि त्यांनीच सांगितलं त्याप्रमाणे जगातले जे 10 टॉप ब्रँड्स आहेत आणि भारतातले सर्वात जास्त चांगले ब्रँड्स आहेत ते किती महत्त्वाचे आहेत हे आपण बघितलं आहे. त्यानंतर मी स्लाइड्समध्ये दाखवले आहेत पण ते रिपीट केल्यामुळे मी त्याच्यावर लक्ष देत नाही. एक उदाहरण फक्त देतो. जेव्हा टाटा मोटर्सनी जॅग्वार आणि लँड रोवर फोर्डकडनं विकत घेतली त्यावेळेला त्यांनी काय घेतलं? फॅक्टरीज घेतल्या, रॉ मटेरियल घेतलं, मॅनपॉवर घेतली नाही. या तिघांपैकी काहीच घेतलं नाही. टाटांचं स्टेटमेंट आहे की त्यांनी जे 2.56 बिलियन पैसे मोजले ते फक्त जॅग्वार आणि लँड रोवर या ब्रँडसाठीच होते. म्हणजे आज आपण भारतीय उद्योजक जगातले सर्वात महत्त्वाचे ब्रँड्स विकत घेतोय कारण आपल्याला ह्या ब्रँडचं महत्त्व समजलेलं आहे. आणि ह्या ब्रँडचं महत्त्व शेवटी धंद्याशी निगडित आहे, प्रॉफिटशी निगडित आहे. आपण बघूया गंमत म्हणून की वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधले प्रॉफिट मार्जिन्स काय आहेत आणि त्यातले IP रिलेटेड प्रॉफिट मार्जिन्स काय आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, कम्प्युटर सॉफ्टवेअर, नंतर इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल्स वगैरे वगैरे तुम्ही बघताय वेगवेगळे सेक्टर्स आहेत. आणि त्या सेक्टर्समध्ये ॲव्हरेज कॉन्ट्रीब्युशन मार्जिन म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला या धंद्यामधनं किती मिळतो. आणि त्याच ग्राफमध्ये तुम्ही हे पण बघताय की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ज्याचा एक ब्रँड हा अविभाज्य भाग आहे त्याची कॉन्ट्रीब्युशन जवळपास 50% जास्त प्रत्येक सेक्टरमध्ये आहे. अर्थात काही सेक्टरमध्ये त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असेल, काही सेक्टरमध्ये पेटंटिंग असेल, हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे इतर भाग झाले. पण या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा ब्रँडिंग आहे. याचंच एक आपण दुसरं उदाहरण बघूया. आपण शेअर मार्केटमध्ये आपलं लक्ष असतं आणि तिथे शेअर मार्केटची प्राइजेस असतात. सो व्हॉट इज द मार्केट कॅप अगेन्स्ट बुक व्हॅल्यू याचा आपण ग्राफ बघितला तर ह्या ग्राफमध्ये आपल्याला कळतं की जो फरक आहे मार्केट कॅप आणि बुक व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स हा सगळा फरक हा इंटँजिबल ॲसेट्समध्ये आहे. म्हणजे आपल्याला न दिसणाऱ्या, न समजणाऱ्या, फील न होणाऱ्या सगळ्या ॲसेट्समध्ये हा फरक येतो. आणि ही नेमकी गुडविल असते. आणि ह्या गुडविलचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रँड असतो. याच्यामध्ये एक मला इंडियन एक्सप्रेस 1993 सालचा मला आठवत आहे. त्यावेळेला मी प्रथम ते नोट करून माझ्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं. ITCच्या एका मॅनेजरचं स्टेटमेंट आलं होतं की माझा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ITCचे 7,000 कोटीचे आहेत. आणि लगेच त्याच्यावर दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट आलं त्यांचा ब्रँड मॅनेजरचं की दॅट वॉज द अंडरस्टेटमेंट ऑफ द इयर, माझी ब्रँड व्हॅल्यू 13,000 कोटीची आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की आपण कुठल्या लेवलला ब्रँड नेऊ शकतो आणि म्हणून त्या ब्रँडचं महत्त्व किती आहे. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short and butterfly? Short and butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man.
यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार। When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ focus करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro, money will flow, the fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी। फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन।